असं इथं कोणी ठेवलं? हे काय दादा? दादा म्हणायचं नाही, ज्यांना माझ्या प्रतिष्ठेची अब्रूची काळजी असते ना तेच लोक मला दादा म्हणतात. खरं तर ना तुझी माझ्यासमोर उभं राहायची लायकी पण नाहीये. कुठेही रस्त्यावरती मंदिरात लग्नात संबळ वाजवणारी निर्लज्ज मुलगी तू माझ्या पोराला लग्न कार्यामध्ये फोटो काढायचं काम दिलंस. माझ्या अब्रूशी खेळलीस तू. आता तुला अब्रू काय असते प्रतिष्ठा काय असते कसं कळणार म्हणा. रस्त्यावर काम करणारी तू मडकी रंगवणारी हजेरीवर काम करणारी तुला काय माहिती आहे अब्रू प्रतिष्ठा? तुला कुठे आहे अब्रू? त्यामुळे दुसऱ्याला अब्रू असते प्रतिष्ठा असते हेच विसरलीस तू. संबळवाली मजूर, संबळ वाजवून पैसा कमवायचा ना तुला. मी देतो तुला. उचल ते संबळ. हवा तेवढा पैसा देतो. उचल ते संबळ आणि वाजव. उचल. हे देवाचं वाद्य आहे. जमीनदाराच्या मनोरंजनासाठी नाहीये. तुमच्या तोंडूनही मावं नाव घ्यायचं नाही. त्यांना माई धडपडीची खरेपणाची जाणीव आहे तीच लोक मला मुक्ता म्हणून हाक मारू शकतात. हजेरीवर काम करणाऱ्या पण त्या रंगवणाऱ्यांना मान सन्मान इज्जत नसतो का? तुमच्या फळबागात जी रोजंदारीवर राबते आहेत त्यांना इज्जत नसते. हा तुम्ही त्यांना देत नसताल ती गोष्ट वेगळी आहे. उलट ते तुम्हाला मालक मालक म्हणतात म्हणून तुम्हाला इज्जत आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमची श्रीमंती दाखवायला तुमचं आहे घर पैसा जमीन लोकांमधली ओळख दाखवावी लागते. मायासाठी माया संबळच बक्कळे. तो तेव्हाच वाजितो जेव्हा माई इच्छा असते. तुझ्या इच्छेला जन्म देतो पैसा. बोल किती पैसा हवाय? संबळ वाजव पैसा देतो. तुम्ही ज्या घाणेरड्या पद्धतीने माझ्याशी बोलताय तुम्हाला अजिबात शरम वाटत नाही का? हे शरम तर तुला वाटली पाहिजे. मला दिलेलं वचन मोडून माझ्या मुलाच्या खोलीमध्ये राहतेस तू तेव्हा नाही वाटली तुला शरम? मी अजूनही त्यांना हात लावणार नाही पण त्यांच्या इच्छेला मी कायम विरोध करू शकणार नाही. तुम्ही जर आमच्याकडून आमचं काम काढून घेतलं नसतं आजीशी इतक्या वाईट पद्धतीने वागले नसते ना तर आज ही वेळ आलीच नसती. त्यांचा राग तुम्ही स्वतः तुमच्या अंगावर ओढून घेतलाय. माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये अक्कल नको शिकू. लहानपणापासून त्याचे रुसवे फुगवे कसे काढायचे बरोबर माहिती आहे मला. आणि त्याच्या खोलीतून तुला बाहेर काढून या घराच्या बाहेर कसं काढायचं हेही माहिती आहे मला. लग्नानंतर नवरा बायकोचा संसार सुरू होतो त्यासाठी त्यांना एकत्रच राहावं लागतं. मी पैसे देऊन सांगतो असं काहीच होणार नाही. ठरलं तर मग तुम्ही आम्हाला आता एकत्र राहण्यापासून थांबवून दाखवाच. मग तू संबळ उचलून सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाशील. तोपर्यंत हा संबळ इथेच राहील. जर मी इथेच राहिले हाच संबळ तुम्हाला वाजवावा लागेल. ठीक आहे वचन दिलं मी तुला. जास्त वेळ नाही लागणार.
उद्याच तू हा संबळ उचलून कायमची इथून निघून जाशील. उद्या रावसाहेब नगरकरांना संबळ वाजवताना पाहून पूर्ण शहराला कळत की रावसाहेब नगरकरांचा मुक्ताला ती या कलेला पूर्णपणे पाठिंबा आहे. दादा काय म्हणत काय होती ती? माझं आव्हान स्वीकारलंय तिने. मी जिंकलो तर ती उद्या कायमची एक घर सोडून निघून जाईल. पण जर का मी हरलो तर नाही दादा, तुम्ही हरूच शकत नाही, कारण कांता शेटने त्याचं काम सुरू केलं. अहो लय भारी आहेत ना. कितीला आहे? दोन्ही मिळून 76,000 रुपये. एवढे? काही कमी नाही का होणार काही? अहो कमीच आहे की. अहो तोळा सोना 52,000 रुपये झालाय. एक बांगडी घेऊन चालणार नाही, कमीत कमी 2 तर घ्यावं लागणार. अहो नका एवढा विचार करू. पोरीच्या सुखापुढे काहीच नाही हो. हो, अहो तुम्हाला कुठे रोख द्यायचा आहे? महिन्यामध्ये द्या की. पण तो हप्ता द्यायला पण जमलं पाहिजे ना. जमन ना. जीव तोडून राबू आपण. मायावर विश्वास ठेवा. बरं द्या मग. नरूबाई जरा स्टॅम्प पेन आणि कागद लाव. या कागदावर अंगठा द्या. अंगठा? तो आणि कशाला? हे बघा, हे आपले 76,000 रुपये झाले. आता हे दर महिन्याला तुम्ही 6,300 प्रमाणे परतफेड करणार. ते फक्त मी ह्याच्यात लिहून घेणार. द्या, तुम्ही अंगठा द्या. अहो पण आम्ही खरंच इमानदारीत पैसे देऊ. हे लिखापडी नसती केली तर? अहो तुम्हाला कोणत्या भरोश्यावर देणार? तुम्हाला त्या बदल्यात काय ठेवायला सांगितलं का मी? पण तुमच्याकडे 1 रुपया पण नाही द्यायला. त्यात तुम्हाला लिखापडी पण नको. हा असं नाही जमणार. वाटेल तर घेऊ नका. हा जेवा जेवा. नाही नाही. हा बरोबर आहे त्यांचं. कोण करीत कुणासाठी एवढं? पण तुम्ही द्या बरं अंगठा. हा द्या.